विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नागरिक शास्त्राचा इयत्ता 7वी नागरिक शास्त्राचा पाठ 3 संविधानाची वैशिष्ट्ये। तर मागील 2 पाठामध्ये आपण पाहिलं की संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान का लिहिण्यात आलं, कोणी लिहिलं, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, संविधानाच्या उद्देशिकेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, तसंच या उद्देशिकेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या सर्व गोष्टीचे या संविधानाचे वैशिष्ट्ये आपण समजून घेतले। आणि या पाठामध्ये आपल्याला संविधानाचे जे काही खास वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे। तर त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य। तर आपल्याला अगोदर संघराज्य म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल। तर बघा, संघराज्य म्हणजे आपण या ठिकाणी मोजक्या उदाहरणामध्ये पूर्ण पाठ समजून घेणार आहोत। तर 2 पातळ्यावर वेगवेगळ्या विषयावर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या पद्धतीला संघराज्य म्हणतात। संघराज्याची व्याख्या आता 2 पातळ्यावर म्हणजे कसं, एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो। समजा तुमच्या शाळेमध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे 7 वर्ग आहेत। प्रत्येक वर्गामध्ये 50-50 विद्यार्थी संख्या आहे, म्हणजे 7 वर्गाची मिळून 350 विद्यार्थी झाले। आणि त्या 7 वर्गाला शिकवण्यासाठी फक्त एकट्या मुख्याध्यापकाचीच नियुक्ती त्या ठिकाणी केली आहे, म्हणजे वर्ग 7 आणि मुख्याध्यापक शिकवण्यासाठी एकटेच। तर आता एक मुख्याध्यापक 7 वर्गाला कसे सांभाळतील? ते 1लीच्या वर्गात गेले तर बाकीच्या 6 वर्गाच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल। समजा 7वीच्या वर्गात गेले तर खाल्ल्या 6 वर्गाचं नुकसान होईल, विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल, शाळा व्यवस्थित चालणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये सहभागी करून घेता येणार नाही। म्हणजे काय उडेल? गोंधळ उडेल। म्हणून काय केलं जातं, त्या ठिकाणी प्रत्येक वर्गावर एक अशा शिक्षकाची नियुक्ती केली जाते। आणि ते शिक्षक काय करतात? ते शिक्षक आपापल्या वर्गाची जबाबदारी त्या शिक्षकाकडे असते। विद्यार्थ्यांना शिकवणे, वर्गात शिस्त ठेवणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवणे, त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घेणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे, ही सगळी जबाबदारी कोणाकडे असते? त्या वर्ग शिक्षकाकडे असते। मग शिक्षक काय करतात? त्यांच्या वैयक्तिक स्तरावर ज्या ज्या गोष्टी सोडवण्यासारख्या आहेत त्या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या स्तरावरल्या ज्या गोष्टी नाहीत, उदाहरणार्थ नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश घेणे, विद्यार्थी शाळा सोडून जात असेल तर त्याची टीसी देणे, या बाहेरच्या ऑफिसचे कामं करणे, हे कामं शिक्षकाचे नसतात, ते मुख्याध्यापक करतात। म्हणजे शिक्षकाची कामे वेगळी, मुख्याध्यापकाची कामे वेगळी। आणि काही कामे असतात की शिक्षक आणि मुख्याध्यापक दोघाला मिळून करावे लागतात। म्हणजे शाळेचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून 2 पातळ्यावर त्या ठिकाणी नियोजन केले जाते, एक मुख्याध्यापक आणि दुसरे शिक्षक। त्याला आपण संघराज्य पद्धत म्हणतो। आणि आपण या ठिकाणी देशाचा जो कारभार आहे, आता आपल्या देशाचा कारभार संघराज्य पद्धतीने चालतो। आता संघराज्य पद्धतीने देशाचा कारभार का चालतो? तर आपल्या संविधानाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संघराज्य आहे। आणि आपला जो देशाचा भूप्रदेश आहे, जे क्षेत्रफळ आहे, आणि आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे, देशाची लोकसंख्या जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाची आहे, म्हणजे आपला देश खूप मोठा आहे। मग अशा मोठ्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती अवलंबावी लागते, कारण एका ठिकाणी बसून संपूर्ण देशाचा कारभार एकट्याला पाहणं शक्य नाही। आता आपलं 2 स्तरावर शासन व्यवस्था चालते आपल्या देशामध्ये। पहिला स्तर म्हणजे केंद्र स्तर। केंद्र स्तर म्हणजे पंतप्रधान कार्यालय, जे की दिल्लीहून चालते। आणि आपण आपल्या फक्त राज्याचा विचार करू। आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून देशाचे वेगवेगळे विभाग पाडलेले आहेत, छोटे छोटे भाग पाडलेले आहेत का, आणि त्या भागाला आपण काय म्हणतो? राज्य असे म्हणतो। मग राज्याचा कारभार करण्यासाठी एक राज्य शासन व्यवस्था आणि केंद्राचा कारभार पाहण्यासाठी केंद्र शासन व्यवस्था।
तर राज्य शासन व्यवस्था काय करते? राज्य शासन व्यवस्था ही राज्यापुरती मर्यादित असते. आता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो, तर आपल्या महाराष्ट्राचा जो कारभार आहे तो कुठून चालतो? मुंबईवरून चालतो. आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय आहे. ते मुख्यमंत्री कार्यालय काय करते? मुख्यमंत्री कार्यालय जे राज्याची शासन व्यवस्था आहे ते फक्त राज्याचा कारभार पाहते. राज्यामधल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, समजा कायदा व्यवस्था सांभाळणे, आरोग्य सांभाळणे, शिक्षणाकडे लक्ष देणे, या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत हे राज्य स्तरावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून केल्या जातात. आणि केंद्र स्तरावर, केंद्र म्हणजे जो दिल्लीहून ज्या ठिकाणी कारभार चालतो ते पूर्ण देशाचा कारभार सांभाळतात. आणि त्यांचं काम असतं, काय असतं त्यांचं काम? संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्यावर असते. म्हणजे पूर्ण देशाचं संरक्षण करणं, दुसऱ्या राष्ट्राबरोबर व्यवहार करणं, दुसऱ्या राष्ट्राशी शांतता प्रस्थापित करणं, हे काम केंद्र शासनाचं असतं. त्याला मध्यवर्ती शासन म्हणतात किंवा संघ शासन असे सुद्धा म्हणतात. ही जबाबदारी केंद्राची असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे संपूर्ण देशाचा जोही काही कारभार आहे तो कारभार केंद्र स्तरावर पाहिला जातो आणि राज्याचा कारभार राज्य स्तरावर पाहिला जातं. आणि राज्य काय करतं? आपल्या स्तरावर जेवढ्या अडचणी सोडवण्यासारख्या आहेत तेवढ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यांच्या स्तरावर जर अडचणी सुटत नसतील तर ते काय करते? केंद्राची मदत घेते. म्हणजे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या अधिकाराखाली काही गोष्टी असतात, काही गोष्टी राज्य शासनाच्या अधिकाराखाली असतात आणि काही गोष्टी दोघांनी मिळून सोडवावे लागते. तर हे दोन विभाग पाडण्याचं कारण आपल्या लक्षात आलं असेल, कारण ज्या देशाची लोकसंख्या जास्त असते त्या जास्त लोकसंख्या असल्या ठिकाणी एकच व्यक्ती कारभार पाहू किंवा एकच कार्यालय समजा दिल्लीवरून संपूर्ण देशाच्या लोकांकडे लक्ष देणं शक्य नाही. त्यामध्ये काय होईल? ज्या काही दुर्गम भागातले जे लोक आहेत, गाव आहेत, शहर आहेत, त्याकडे दुर्लक्ष होईल. त्यांच्या अडीअडचणी दिल्लीवरून समजून घेता येणार नाहीत, त्यांना राज्य कारभारामध्ये सहभागी करून घेता येणार नाही. म्हणून काय केलं जातं? हे वेगवेगळे विभाग पाडले गेलेले आहेत. आणि राज्य शासन काय करते? आपल्या राज्याचा विकास करण्याचं काम करते केंद्राच्या मदतीने, त्यांच्याकडून ते सहाय्य घेते. आणि त्यामुळं असे विभाग पाडल्यामुळं आता समजा कर्नाटक राज्य, गोवा राज्य, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, हे प्रत्येक वेगवेगळे राज्य आहेत आणि प्रत्येक राज्याचा एक मुख्यमंत्री असतो आणि त्याला म्हणतात राज्य शासन. आणि ते काय करतात? आपल्या आपल्या राज्याची व्यवस्था पाहण्याचे काम करतात. आणि असे छोटे छोटे राज्य, असे छोटे छोटे घटक, असे छोटे छोटे विभाग पाडल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला शासन व्यवस्थेमध्ये, राज्य कारभारामध्ये सहभागी करून घेता येते. आणि राज्य काय करते? लोकांच्या समस्या पाहते, लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या न सुटण्यासारख्या समस्या आहेत, समजा आपत्कालीन एखादी समजा कुठं महापूर आला, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर त्या ठिकाणी काय करते? राज्य काय करते? केंद्राला पूर्ण माहिती कळवते आणि त्या ठिकाणी केंद्र राज्यांना सहकार्य करते. म्हणजे दोन स्तरावर शासन व्यवस्था करण्याचं कारण काय? तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं सोपं जावं आणि देशाचा कारभार व्यवस्थितपणे पार पाडता यावा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या देशाची जी शासन व्यवस्था आहे ती दोन स्तरावर चालते. एक मी तुम्हाला सांगितलं, केंद्र शासन किंवा संघ शासन त्यालाच म्हणतात, आणि दुसरी राज्य शासन. परत एकदा सांगतो, केंद्र शासन म्हणजे केंद्रीय स्तरावरून, जो की दिल्लीवरून कारभार चालतो, त्याला आपण पंतप्रधान कार्यालय म्हणतो. आणि राज्य शासन म्हणजे राज्यावरून चालणारा कारभार, त्याला आपण मुख्यमंत्री कार्यालय असे म्हणतो. आणि या दोघांच्या विचाराने, दोघांच्या सहकार्याने राज्य कारभार करण्याच्या या पद्धतीला संघराज्य असे म्हणतात. जसे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगितलं, मुख्याध्यापक आणि शिक्षक दोघांचे कार्य वेगवेगळे आहेत आणि काही कार्य दोघांनी मिळून करावं लागतं.
आणि या परस्परांच्या सहकार्यामुळं शाळा काय होते, व्यवस्थित चालण्याचं काम करते. तसंच देशाचंही आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन म्हणून काय करते, देशाचा कारभार व्यवस्थितशीरपणे करण्याचा, दोघांचे एकमेकांच्या विचार करण्याचा प्रयत्न करते. आता बघा, दोघांना अधिकार कसे कोणकोणते आहेत. आता संघ शासन म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन, संविधानानं काय केलेलं आहे, दोघांनाही अधिकार वाटून दिलेले आहेत. समजा अधिकार दिलेले नसते किंवा संघ शासन आणि राज्य शासन दोघंही काही करू दोघांनाही पूर्ण अधिकार म्हणजे दोन्ही जे कायदे आहेत किंवा अधिकार आहेत दोघांना जर समान, तेच ते जे केंद्रांना अधिकार आहेत ते जर राज्याला दिले किंवा जे राज्याला आहेत ते तर केंद्राला दिले तर त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल. नेमकं कोण ते करणार, कोण त्या ठिकाणी ते कारभार व्यवस्थित चालवणार किंवा अधिकाराचा वापर करणार, यामध्ये गोंधळ उडला असता. म्हणून काय केलेले, दोघांना अधिकार वाटून दिलेले आहेत. तर कुणाकडे कोणते अधिकार आहेत हे आपल्याला या ठिकाणी पुढे पाहायचं आहे. तर बघा आता, तर यामध्ये एक सूची तयार केली आहे. सूची म्हणजे त्यामध्ये माहिती असते की नेमकं कुणाला कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि असे 3 सूच्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तर पहिल्या सूचीमध्ये 97 विषय आहेत, म्हणजे 97 जवळजवळ अधिकार जे की या विषयावर संघ शासन कायदा करते. संघ शासन म्हणजे केंद्र शासन. या 97 विषयावर कायदा करण्याचा अधिकार हे केंद्र शासनाला आहे. आणि जे राज्य सूची तयार करण्यात आली म्हणजे राज्यासाठी जे अधिकार देण्यात आलेले आहेत, आपल्या घटनेने दिलेले आहेत, त्यामध्ये 66 विषय आहेत. आणि या 66 विषयावर कायदे करण्याचा अधिकार कुणाला आहे, फक्त राज्य शासनाला आहे. आणि या 2 सूची व्यतिरिक्त जे तिसरी सूची आहे त्याला समवर्ती सूची म्हणतात. समवर्ती म्हणजे समान, म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन ह्या दोघांनी मिळून या 47 जे विषय आहेत, तिसरी सूची बघा 47 विषयाची आहे, या 47 विषयावर दोघांनी मिळून परस्पराच्या सहकार्याने कायदे करायचे आहेत. परत एकदा बघा, 97 जे विषय आहेत त्यावर कायदे करण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे, म्हणजे दिल्लीहून फक्त त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालय करता येते. जे 66 विषय आहेत त्यावर कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्य शासनाला आहे. आणि जे 47 विषय आहेत त्या 47 विषयावर कायदे करण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य दोघांना एकमेकाच्या सहकार्याने, परस्पर सहकार्याने त्या 47 विषयावर कायदे करता येतात. आणि समजा या तिन्ही विषयाच्या व्यतिरिक्त म्हणजे तिन्ही विषय सोडून जर एखादी नवीन विषय निर्माण झाला तर त्या विषयावर मात्र कायदा करण्याचा अधिकार फक्त संघ शासनाला म्हणजे केंद्र शासनाला आहे आणि त्याला शेषाधिकार असे ओळखले जाते. तर पुढे बघा, तर भारतीय संघराज्यामध्ये जे अधिकाराचे वाटप किंवा विभागणी खरोखरचे वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण इतर देशापेक्षा आपल्या देशाची जी संविधान आहे ते संविधान अतिशय श्रेष्ठ आहे आणि लोकशाही प्रधान असे आहे. तर देशाचा विषय कसा, देशाचा जो विकास आहे तो कसा साधता येतो, संघ शासन आणि राज्य शासन यांनी दोघांना मिळून एकमेकाच्या सहकार्यानेच देशाचा विकास करतो. समजा केंद्र शासन वेगळे नियम करत असेल, राज्य शासन त्यांचं ऐकत नसेल, राज्य शासन मनमानी कारभार करत असेल तर देशाचा विकास त्या ठिकाणी करणं शक्य नसतं. म्हणून या ठिकाणी दोघांचे परस्पर सहकार्य खूप महत्वाचे असते. आणि या राज्य कारभारात नागरिकांच्या सहभागाला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणालो की आपल्या देशाची जी संविधान आहे किंवा देश चालवण्याची जी पद्धत आहे हे लोकशाही प्रधान या ठिकाणी प्रत्येक गोष्ट लोकशाही प्रधान पद्धतीने या ठिकाणी होते, लोकांना सहभागी करून घेता येते. आता या ठिकाणी जे 3 सूची केलेल्या होत्या, एक केंद्र स्तरावर, दुसरी राज्य स्तरावर आणि तिसरी दोघांनी मिळून. तर आता बघा प्रत्येकाला कोणकोणते अधिकार दिले, त्यापैकी याबद्दले सगळेच अधिकारांशी या ठिकाणी माहिती दिली नाही तर काही महत्वाचे अधिकार सांगितले आहेत. तर कोणते विषय कोणाकडे आहेत बघा,
संघ शासनाकडचे विषय, संघ शासन म्हणजे मी केंद्र शासन परत एकदा सांगतोय आपल्याला, त्यांच्याकडे कोणते अधिकार आहेत बघा, फक्त महत्वाचे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत. संरक्षण, संपूर्ण देशाच्या संरक्षणाची जबाबदारी हे केंद्राची असते, संघ शासनाची असते. परराष्ट्र व्यवहार म्हणजे दुसऱ्या देशाबरोबर जे व्यवहार करण्याचा अधिकार फक्त संघ शासनाकडे आहे. युद्ध व शांतता, जर दुसऱ्या देशाबरोबर युद्ध करायचं असेल तर ते युद्ध करणे किंवा त्या देशाबरोबर शांतता प्रस्थापित करणे हे सुद्धा अधिकार फक्त केंद्र शासनालाच आहेत. चलन व्यवस्था म्हणजे नोटा छापणे पूर्ण अधिकार केंद्राला आहेत. आणि शेवटचे आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दुसऱ्या देशाकडून वस्तू आयात करणे आणि आपल्या देशातून वस्तू निर्यात करणे म्हणजे दुसऱ्या देशात पाठवणे, हे सगळे अधिकार फक्त केंद्र शासनाकडे आहेत. आता राष्ट्रीय शासनाकडे बघा अधिकार कोणकोणते आहेत. तर राज्य शासनाकडचे जे विषय आहेत फक्त राज्यापुरते, म्हणजे राज्यामधले शेतकरी, समजा आपण महाराष्ट्र राज्यामधलं जर पाहिलं तर आपल्या महाराष्ट्र राज्यामधली शेती, महाराष्ट्र राज्यामधला कायदा व सुव्यवस्था, स्थानिक शासन म्हणजे जे ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्याकडे लक्ष देणं, कायदा बिघडू न देणं, सुव्यवस्था ठेवणं, कुठं गोंधळ न होऊ देणं, राज्याची व्यवस्था पाहणं, तुरुंगाची व्यवस्था, प्रशासन, हे सगळे जे काम आहेत म्हणजे जिल्हा परिषद ते जे आहेत त्या सगळी व्यवस्था राज्य शासन पाहते. आणि दोघ जण मिळून जे पाहतात केंद्र आणि राज्य शासन, तर रोजगाराची व्यवस्था म्हणजे देशामध्ये जे रोजगाराचं भीषण संकट असतं ते संकट किंवा देशामधील प्रत्येकाला रोजगार मिळावं याचं नियोजन दोघ जण मिळून करतात. पर्यावरणाची व्यवस्था करणं, पर्यावरण म्हणजे हे नैसर्गिक वातावरण, झाडे लावणं, नदीची स्वच्छता करणं, हे सगळी व्यवस्था ही दोघ जण मिळून करतात. आर्थिक व सामाजिक नियोजन, समजा राज्याला जर काही आर्थिक पाहिजे असेल, आर्थिक मदत, तर त्या ठिकाणी राज्य शासन काय करतं, केंद्र शासनाकडे मदत मागतं आणि केंद्र शासन त्यावर विचार करून राज्य शासनाला मदत देतं. व्यक्तिगत कायदा, शिक्षण म्हणजे या ज्या गोष्टी आहेत हे केंद्र आणि राज्य शासन दोघ जण मिळून काय करतं, त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करतं. तर केंद्र प्रदेश आणि संघशासित प्रदेश, तर भारतात एक संघ शासन आणि 28 राज्य शासन, म्हणजे भारतात एक संघ शासन म्हणजे काय, म्हणजे पूर्ण भारताचा कारभार फक्त पंतप्रधान कार्यालयाकडून चालवला जातो. असे दोन कार्यालय नाहीत, अर्ध्या देशाचा कारभार वेगळा आणि अर्ध्या देशाचा कारभार वेगळा, असं बिलकुल नाही. आता एक उदाहरण जर पाहायचं असेल तर जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम होतं. 370 कलम म्हणजे काय, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग आहे होता, पण त्या ठिकाणचा जो कारभार आहे तो फक्त या भारतीय संविधानानुसार चालत नव्हता. तर त्या जम्मू काश्मीरचं संविधान वेगळं होतं, झेंडा वेगळा होता. भारतातले जे कायदे आहेत ते कायदे त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला लागू नव्हते. म्हणजे देश एक पण त्या ठिकाणी व्यवस्था, संघशासन व्यवस्था दोन, अशा पद्धतीने होतं. पण या ठिकाणी आता काय केलं आहे, 370 कलम हटवण्यात आलेला आहे. म्हणजे ते जे तसे वेगवेगळे जे अधिकार होते, एक देश आणि दोन प्रकारच्या शासन व्यवस्था, ते बंद करण्यात आलेलं आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा संघ, या ठिकाणी काय होतं, संघ शासनाचे म्हणजे केंद्र शासनाचेच कायदे त्या ठिकाणी चालतात. म्हणजे जुने कायदे त्या ठिकाणी काय केलेत, मोडीत आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आता बघा, भारतात एक संघ शासन आहे, 28 राज्य शासन म्हणजे जे आपले विभाग पाडलेले आहेत देशाचे छोटे छोटे, ज्या ठिकाणी व्यवस्थिशीर कारभार पाहता यावं म्हणून, किंवा घटक राज्य म्हणजे घटक पाडलेले, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्यासारखं. आणि 9 संघशासित प्रदेश. संघशासित प्रदेश म्हणजे 9 असे प्रदेश आहेत त्या ठिकाणी संघ शासन म्हणजे केंद्र शासनच कारभार पाहते, परंतु 28 राज्य असे आहेत त्या ठिकाणी राज्य शासन म्हणजे मुख्यमंत्री कारभार पाहतात. आणि या सर्व जे 28 प्रदेश आहेत त्या सर्व 28 प्रदेशावर संघ शासनाचे म्हणजे केंद्राचे नियंत्रण असते. तर नवी दिल्ली, दमण दीव, पुदुचेरी, चंदीगड, दादर नगर हवेली, अंदमान निकोबार, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे संघशासित प्रदेश आहेत. म्हणजे या ठिकाणी काय चालते, या ठिकाणी संघशासित म्हणजे
केंद्राचा कारभार या ठिकाणी चालतो आणि या व्यतिरिक्त वगळून बाकी जे 28 राज्य आहेत त्या ठिकाणी राज्य शासनाचा कारभार चालतो. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे, ईशान्येकडे जे राज्य आहेत घटक राज्य त्या राज्याची आपल्याला यादी करायची आहे आणि त्या राज्याच्या राजधान्या सुद्धा त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. आता पुढचं बघा, संसदीय शासन पद्धती. तर भारताच्या संविधानानं संसदीय शासन पद्धतीची सुद्धा या ठिकाणी तरतूद केलेली आहे. तर संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर राज्य कारभाराची अशी पद्धत आहे ज्या ठिकाणी संसदेला म्हणजे कायदे मंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार आहेत, ज्याला आपण कोर्ट म्हणतो. जे कायदे या ठिकाणी जे कायदे बनवले जातात त्यामध्ये केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची लुडबुड चालत नाही किंवा दबाव चालत नाही. ही एक संसद म्हणजे हे वेगळी या ठिकाणी वेगळा घटक आहे आणि या संसदेमध्ये फक्त काय असतात, भारताच्या संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. म्हणजे बाकीच्यांना यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही, कायदे कुणालाही बदलता येत नाहीत. संविधानानं जे कायदे बनवलेले आहेत त्या पद्धतीनंच प्रत्येकाला राज्यकारभार करावा लागतो. आणि प्रत्यक्ष राज्य करणारे जे मंत्रिमंडळ मी आता सांगितल्यासारखं जे लोकसभेतून निर्माण होते ते आपल्या कामगिरीसाठी काय करते, लोकसभेला जबाबदार असते. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये संसदेमध्ये जे होणाऱ्या चर्चा आहेत, विचार विनिमय आहेत, यांना अतिशय महत्व असते. म्हणजे बघा, संघ शासन वेगळं, राज्य शासन वेगळं आणि संसदीय शासन वेगळं. संघ शासनाला म्हणजे केंद्र शासनाला पूर्ण देशाचा कारभार पाहण्याचा अधिकार आहे, राज्य शासनाला राज्याचा कारभार पाहण्याचा अधिकार आहे आणि हे संसदीय शासन जे आहे जे केंद्र शासन किंवा राज्य शासनापेक्षा वेगळा घटक आहे. म्हणजे हे या ठिकाणी कायदे तयार करण्याचा, कायदे बदलण्याचा अधिकार फक्त संसदीय शासन पद्धतीला आहे, बाकी कुणाला नाही. आता हे महत्वाचं बघा, या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का. तर पैसे आपण बघतो, बरोबर आहे, पण हे पैसे कुठून येतात किंवा पैशाची छपाई कुठून होते, पैसे छापण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे का, या सुद्धा गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ही 50 रुपयाची नोट आहे ज्याचा आपण व्यवहारात वापर करता येतो. मग हे नोट कुणालाही छापता येते का, तुम्हाला, मला, या कुणालाही छापण्याचा अधिकार नसतो. तर या नोटा फक्त त्यावर लिहिलं असतं केंद्रीय सरकारद्वारा प्रत्याभूत, म्हणजे फक्त केंद्र सरकारलाच या नोटा छापण्याचा अधिकार असतो. त्यालाही काही मर्यादा असतात. केंद्र शासनाला नोटा छापण्याचा अधिकार असतो, त्याचा अर्थ ते कितीही नोटा छापू शकत नाहीत, त्याच्यावरही काही अंकुश असतात. दुसरी गोष्ट बघा, आपण पोलिसांच्या खांद्यावर जो बिल्ला असतो त्या बिल्ल्यावर लिहिलेलं असतं महाराष्ट्र पोलीस, बरोबर आहे. तर महाराष्ट्र पोलीस असं का लिहिलं असतं, त्याचा अर्थ असतं हे राज्य शासनामार्फत कायदा सांभाळण्याचं काम केलं जातं. म्हणजे या पोलिसांना पगार कोण देतं, राज्य शासन देतं, केंद्र शासन नाही. म्हणजे राज्य शासन अंतर्गत हे चालतं, म्हणून त्यावर लिहिलं जातं महाराष्ट्र पोलीस. म्हणजे महाराष्ट्रामधलं शासन त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं, म्हणून त्याला महाराष्ट्र पोलीस शासनावर लिहिले. दुसरं बघा, रेल्वेवर लिहिलं असतं भारतीय रेल. आता रेल्वे कोण चालवते, हे रेल्वे राज्य शासन चालवत नाही, तर हे कोण चालवते, हे केंद्र शासन चालवते. म्हणजे पुढचं बघा, प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी, महाराष्ट्र राज्य परिवहन, एसटीवर लिहिलेलं असतं वरी महाराष्ट्र राज्य परिवहन म्हणून. म्हणजे जे महाराष्ट्र शासन चालवतं त्यावर लिहिलेलं असतं महाराष्ट्र म्हणून लिहिलेलं असतं, आणि जे देश पातळीवर संघ शासन किंवा केंद्र शासन चालवतं त्यावर भारतीय असा उल्लेख केला असतो. ज्या ठिकाणी भारतीय या शब्दाचा उल्लेख केला जातो त्यावर लक्षात घ्यायचं की ते केंद्र शासनाकडून चालवले जाते. आणि ज्या ठिकाणी शासनाच्या नावाचा, समजा महाराष्ट्र पोलीस, गोवा पोलीस, कर्नाटक पोलीस, तर ज्यावेळेस असा चिन्ह असतं किंवा बोध चिन्ह असतं किंवा शिंबाल असतो त्या राज्याचा, त्यावेळेस लक्षात घ्यावं की या ज्या व्यवस्था आहेत
त्या राज्य शासनाकडून चालवल्या जातात. म्हणजे एक सोपी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मुलांनो, की केंद्र शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या सेवावर इंडियन किंवा भारतीय असं लिहिलेलं असतं आणि राज्य शासनाकडून जे चालवलं जातं त्यावर त्या राज्याचं नाव लिहिलेलं असतं. आता पुढचं बघा, स्वतंत्र न्याय व्यवस्था. आता ज्या वेळेस एखाद्याबरोबर भांडण वाढतं किंवा एखाद्या गोष्टीची सोडवणूक आपापसामध्ये होत नाहीत, ज्यावेळेस ते तंटे वाढले जातात त्यावेळेस काय केलं जातं, न्यायालयामध्ये ते प्रकरण जातं. मग त्या ठिकाणी न्यायालय काय करतं, दोन्ही बाजूचं म्हणणे ऐकून घेऊन ज्या ठिकाणी बरोबर आहे त्याचा न्याय निवाडा करण्याचं काम या ठिकाणी हे न्यायालय करतं. म्हणजे हे न्यायालयाची जी व्यवस्था आहे हे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे. हे भारतीय संविधानाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे, स्वतंत्र न्याय व्यवस्था. म्हणजे यामध्ये केंद्राचा किंवा राज्याचा काही हस्तक्षेप नाही. त्यांना या ठिकाणी मध्ये दबाव तंत्र वापरता येत नाही, कारण हे एक आपल्या संविधानानं देशाला दिलेली सगळ्यात अनमोल अशी देणगी आहे. स्वतंत्र न्याय व्यवस्था मग ते कोणीही असो, त्या ठिकाणी स्वतः पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो या एखादी कोणताही मंत्री असो, त्यांच्या विरुद्ध जर पुरावे असेल तर न्याय व्यवस्था त्या ठिकाणी दोषी ठरवून त्यांना शिक्षा देण्याचं काम करते. त्या ठिकाणी छोटा मोठा गरीब श्रीमंत अशा गोष्टी पाहिल्या जात नाही. त्या ठिकाणी फक्त पुरावे पाहिले जातात. आणि न्यायाधीशाची नेमणूक करण्याचा अधिकार केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला नाही. तर न्यायालय म्हणजे या ठिकाणी जे न्यायाधीशाची निवड असते ते न्यायाधीशाची निवड करण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो, राष्ट्रपतींना असतो. आणि एखाद्या न्यायाधीशाने एखाद्या मंत्र्याच्या विरुद्ध निकाल दिला म्हणजे त्या न्यायाधीशाला लगेच काढता येतं असं नाही. काढण्याचा अधिकार कोणत्याही मंत्र्याला नाही किंवा केंद्र स्तरावर किंवा राज्य स्तरावर सुद्धा नाही. तर तो अधिकार फक्त कुणाला आहे, देशाच्या राष्ट्रपतींना आहे. आता पुढचं बघा, एकेरी नागरिकत्व. हे भारतीय संविधानाचे पुढचे वैशिष्ट्य. तर आपण काय म्हणतो, आपल्याला जर विचारण्यात आलं तुम्हाला तुम्ही कोणत्या देशाचे नागरिक आहात, तर आपण म्हणत नाही मी फक्त आपल्या गावाचं नाव घेत नाही आपण, मी फक्त लातूरचा नागरिक आहे, मी फक्त मुंबईचा नागरिक आहे, मी फक्त दिल्लीचा नागरिक आहे किंवा मी फक्त महाराष्ट्राचा नागरिक आहे. तर आपण काय म्हणतो, मी भारतीय नागरिक आहे. कारण तो अधिकार या ठिकाणी आपल्याला आपल्या संविधानानं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय नागरिकत्व देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणतो, मी भारतीय आहे. पुढचं वैशिष्ट्य बघा, आता संविधानातील बदलाची पद्धती. म्हणजे संविधानामध्ये जर एखादा नवीन कायदा आणायचा असेल किंवा जुन्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल, त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर कशी तो अधिकार कुणाला आहे. तर संविधानामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अभ्यास करून दिवस रात्र मेहनत करून अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून जे संविधान तयार केलेलं आहे त्या संविधानामध्ये सहजासहजी उठसूट बदल करता येत नाही. जर असा बदल जर वारंवार होत गेलं तर त्या ठिकाणी काय होतं, अस्थिर्य निर्माण होते, गोंधळ निर्माण होतो. म्हणून त्या ठिकाणी जर बदल करायचा असेल तर पूर्ण विचारांनीच करायला हवा. त्यासाठी भारताच्या संविधानामध्ये काय केलेलं आहे, संविधानातील बदलाची जी प्रक्रिया आहे म्हणजे संविधानामध्ये बदल कसा करता येतो ते त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. जर संविधानामध्ये बदल करायचा झाला असल्यास त्या ठिकाणी काय करावं लागतं, तर तो बदल करणं फार अवघडही नाही आणि म्हणावं तेवढं सोपं सुद्धा नाही. तर त्याला विचार विनिमय म्हणजे एकट्या माणसानं बदल करता येत नाही. जर जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्या प्रत्येकाच्या विचाराला त्या ठिकाणी वाव द्यावा लागतो, त्या ठिकाणी त्यांची सहमती घ्यावी लागते आणि सर्वांची सहमती असेल तरच त्या ठिकाणी दुरुस्ती करता येते, नाहीतर दुरुस्ती करता येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून
आतापर्यंत आपल्या भारतीय संविधानामध्ये किती वेळा दुरुस्ती झाली आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, शोधून काढायचे. आता जर ताजे तुम्हाला एक माहिती आहे, जम्मू काश्मीर जे की संविधानापासून ते वेगळं होतं, भारताच्या संविधानामध्ये येत नव्हतं, ते 370 कलम म्हणजे जम्मू काश्मीरचे जे नियम होते ते भारतातले नियम त्या जम्मू काश्मीरमध्ये लागू पडत नव्हते. तिथली व्यवस्था आपल्या भारतापेक्षा वेगळी होती. पण ते काय करण्यात आली, सर्वांच्या विचार विनिमयाने संसदेत त्या ठिकाणी तो विषय मान्य करून पारित करून घेण्यात आलं आणि नंतरच त्यामध्ये बदल करण्यात आला. आता संविधानाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य पुढचं बघा, निवडणूक आयोग. तर आपण वर्तमानपत्रामध्ये निवडणूक आयोगाविषयी अनेक बातम्या येत असतात आणि आपल्या भारताने काय केलंय, हुकुमशाही नाही लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाही शासन व्यवस्था म्हणजे काय, आता आपण जे म्हणतो पंतप्रधान किंवा खासदार, मंत्रीगण, मुख्यमंत्री या आमदार यांना आपण निवडून दिल्यानंतर ज्या लोकांना आपण निवडून देतो कायमस्वरूपी तेच लोक त्या ठिकाणी असतात असे नाही. त्यांना 5 वर्षासाठी आपण निवडून देतो आणि 5 वर्षानंतर नवीन प्रतिनिधींना किंवा नव्याने निवडणूक घेऊन आपण निवडणूक घ्यायची असते आणि त्या ठिकाणी परत आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. तर या निवडणुका ज्या आहेत त्या कशा होतात आपल्याला माहिती आहे, खुल्या वातावरणामध्ये होतात. त्या ठिकाणी कायदा सांभाळला जातो, कोणावरही दबाव टाकला जात नाही आणि अशा उमेदवाराला आपण निवडून देण्याचं काम करतो किंवा अशा निवडणुकाला आपण निवडून देतो की जे की लोकांचे कामं करतील, लोकांना लोकांची न्यायनिवाडी करतील, अशा लोकांनाच आपण काय करतो, निवडून देण्याचं काम करतो. आणि हे निवडणूक घेण्याची जबाबदारी, महत्वाची जबाबदारी कोणावर असते, या निवडणूक आयोगावर असते. निवडणूक आयोग सुद्धा हे स्वतंत्र एक घटक व्यवस्था आहे. यामध्ये सुद्धा केंद्र शासन किंवा राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलं, भारतीय संविधानाचे जे अनेक महत्वाचे वैशिष्ट्ये आहेत त्यावर प्रकाश टाकण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. आणि आता जे मूलभूत हक्क आहेत म्हणजे या संविधानाने जे आपल्याला हक्क दिलेत, अधिकार दिलेत, ते सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याचा अभ्यास आपल्याला पुढच्या पाठामध्ये करायचा आहे. तर आपण या पाठामध्ये काय काय बघितलं, तर भारतीय संविधानाचे जे महत्वाचे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये आपण बघितलं संघराज्य, दुसरं अधिकार विभागणी, तिसरं कोणते विषय कोणाकडे आहेत, केंद्र शासित प्रदेश आणि संघशासित प्रदेशाकडे असलेले अधिकार बघितलं, आपण संसदीय शासन पद्धती बघितली, स्वातंत्र्य न्याय व्यवस्था बघितली, एकेरी नागरिकत्व, संविधानातली बदलाची पद्धती, निवडणूक आयोग म्हणजे या संविधानाच्या महत्वाच्या वैशिष्ट्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतली.